साधारण 37 खटले माझ्यावर झाले विविध विषयांमध्ये. विविध विषयांना हाताशी घेऊन आंदोलनांना सुरुवात केली आणि त्याच्यातूनच माझ्यातला कार्यकर्ता घडत गेला. नेता होताना त्यांच्यातला कार्यकर्ता जिवंत आहे. गोपीनाथराव मुंडे साहेब अतिशय दिलदार माणूस. कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं जपणाऱ्या नेत्यांची गरज आहे. आपल्या पक्षाची सत्ता निश्चित येणार असं जेव्हा एखादा नेता ठामपणे सांगतो तेव्हा समजायचं की त्याच्या मागे लाखो निस्वार्थी कार्यकर्त्यांची एक फौज ठामपणे उभी आहे. आणि अशाच कार्यकर्त्यांची ओळख करून देण्यासाठी आम्ही हा विशेष कार्यक्रम सुरू केलाय. आजचे आपले कार्यकर्ते आहेत संदीप खर्डेकर, ज्यांची संपूर्ण 40 वर्षाची कारकीर्द जाणून घेऊया. मी संघाचा स्वयंसेवक होतो आणि संघ शाखेवर जात असताना माझी त्या ठिकाणी भेट झाली विद्यावत्सल क्रांतिकिरण अण्णा प्रगळा नावाचा पतितपावन संघटनेचे एक नेता होता आणि त्याचं कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये खूप वलय होतं. उज्ज्वल केसकर आपल्याला माहीत असतील, तेही त्या काळामध्ये पतितपावन संघटनेचं काम करायचे आणि यांच्यामुळे मी पतितपावन संघटनेसारख्या संघटनेकडे ओढला गेलो. कार्यकर्ता म्हणून जेव्हा कामाला सुरुवात केली त्यावेळेला हळूहळू जाणवायला लागलं की हिंदुत्वाचं काम आपण करतो आहोत. आपण विविध आंदोलनांमध्ये सहभागी होतो आहोत जे हिंदुत्वाशी निगडीत आहेत, पण समाजामध्ये याच्या पलीकडे जाऊन सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि त्याच्यावर बोलणारी माणसं की खूपच मोजकी आहेत. किंबहुना त्या काळामध्ये समाजवादी विचारसरणीचे म्हणा किंवा डाव्या विचारसरणीची मंडळी ही सातत्याने अशा विषयांमध्ये आंदोलनात करत होती, पण उजव्या विचारसरणीची मंडळी ही विद्यार्थ्यांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि काही प्रमाणामध्ये हिंदू एकता आंदोलन यांचे त्यावेळेला आंदोलन असायची. हे मी आपल्याला सांगतोय 1981. मी गरवारे कॉलेजमध्ये शिकायला होतो. मग जसं थोडंसं 5-7 वर्ष काम केल्यानंतर माझ्या हातामध्ये काही असं म्हणूयात की पद आलं आणि मी कार्यकर्त्याचा एक पाऊल वर गेलो. त्यानंतर मला जे हवं होतं त्या विषयांमध्ये मी पतितपावन संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून, आमच्या तत्कालीन सर्व नेत्यांशी चर्चा करून सामाजिक विषयांवरची आंदोलनं सुरू केली. आणि 90च्या दशकात 90 ते 2000 या 10 वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेमधले आंदोलन असतील, पुणे शहराला भेडसावणाऱ्या समस्या असतील, ज्यात रुबी हॉल विरोधी आंदोलन असेल, जहांगीर हॉस्पिटलचं आंदोलन असेल, KEM, इनलॅक्स बुधराणी, गरीब रुग्णांच्या होणाऱ्या हालअपेष्टा याच्याबाबतचं आंदोलन असेल, किंवा रजनीश आश्रम मध्ये चालणाऱ्या गैरप्रकारांबद्दलचं आंदोलन असेल, रस्त्यांवरच्या खड्ड्यांचं आंदोलन असेल, इराणी हटाव या विषयावरचं आंदोलन असेल, कुत्र्यांची समस्या त्या काळामध्ये भटक्या कुत्र्यांची ती आजही आहे, खूप मोठी होती, त्याच्या विरोधातलं आंदोलन असेल, अशा समाजातल्या विविध विषयांना हाताशी घेऊन आंदोलनांना सुरुवात केली आणि त्याच्यातूनच माझ्यातला कार्यकर्ता घडत गेला. साधारण 37 खटले माझ्यावर झाले विविध विषयांमध्ये. त्यात मला अभिमान वाटावा असे खटले. ज्या वेळेला पब्स संस्कृती पुण्यामध्ये नुकतीच फोफावत होती आणि पतितपावन संघटनेने 1998 साली मोठं आंदोलन उभारलं. आपल्याला माहित असेल तर ब्लॅक कॅडलॅक पासून बुलक्स पासून सर्व पब्स वरती पतितपावांनी जोरदार आंदोलन केलं. त्या आंदोलनाचा मला आजही अभिमान आहे, कारण त्याच्यावरती आम्हाला लाठी खाल्ल्या पोलिसांच्या, पण त्या आंदोलनामुळे फ्रेशर्स पार्टी हा प्रकारावर आळा बसला. त्या आंदोलनामुळे पूर्व भागामध्ये जे पब संस्कृती फोफावली, कोरेगाव पार्क वगैरे, ती डेक्कन भागात येऊ शकली नाही. आणि मला असं वाटतं की हे समाधान फार मोठं आहे. मोठ्या विषयांमध्ये आपण जर गेलो तर 1992 जेव्हा मी स्वतः अयोध्येत होतो, 6 डिसेंबर 1992, तो आयुष्यातला एक मोठा क्षण होता.
असं वाटलं की आपण ज्या विषयासाठी, या हिंदुत्वासाठी किंवा ज्या आपल्या हिंदूंवर शतकानुशतक झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये काहीतरी करू पाहतोय, तो क्षण हा आला. पण त्याही पेक्षा जेव्हा एखाद्या गरीबाचं बिल माफ करून दिलं रुग्णालयातलं, मी आजच्या पेक्षा 30 वर्ष मागे जाऊन बोलतोय. त्यामुळे त्यावेळेला एखाद्या रुग्णालयाचं बिल कमी करून देणं किंवा त्या काळामध्ये एखाद्याची ऍडमिशन करून देणं, आणि वाईट अनुभव तर स्वाभाविकपणे समाज कार्यामध्ये येतात, बिकॉज व्हॉट एव्हर वी डू इज अ थँकलेस जॉब, आणि हे समजून काम करायचं असतं. पण एखादा माणूस जेव्हा आपल्याकडे येतो, मुलाला पायावर डोकं ठेवायला लावतो आणि म्हणतो, साहेब तुम्ही माझ्या मुलाची पहिलीला ऍडमिशन केली होती, तो आज 10वी पास झाला. मला वाटतं ह्याच्यावर मोठा आनंद हा आमदार, नगरसेवक, खासदार कुठल्याही पदापेक्षा खूप मोठा आहे. खऱ्या अर्थानं माझ्या अनेक नेत्यांशी खूप जवळून संपर्क आला, पण मला भावलेल्या नेत्यांमध्ये स्वाभाविकपणे गोपीनाथराव मुंडे साहेब, अतिशय दिलदार माणूस, कार्यकर्त्याची जाण असणारा, आपण नेमकं काय करतोय ह्याचं भान असणारा असा नेता, आणि कार्यकर्त्याच्या प्रतीचं प्रेम, त्याच्या कुटुंबाच्या प्रतीचा जिव्हाळा हा जपणारा नेता जर कोण असेल तर तो गोपीनाथराव मुंडे. त्यानंतर देवेंद्रजींशी माझा स्नेह राहिला. नजीकच्या 5-6 वर्षांमध्ये चंद्रकांत दादांच्या पण खूप जवळ गेलो. चंद्रकांत दादांचाही काही प्रमाणामध्ये मुंडे साहेबांसारखाच स्वभाव आहे, तेही सर्वांना मदतीला तत्पर असतात, त्यांचाही कार्यकर्त्यांबरोबर जिव्हाळा आहे. पण छोट्या छोट्या गोष्टी असतात. माझे वडील हॉस्पिटलला ऍडमिट होते आणि मुंडे साहेब हे त्यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करून माझ्या वडिलांना भेटायला दीनानाथला आले. मला वाटतं की आज कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं जपणाऱ्या नेत्यांची गरज आहे. कार्यकर्त्याला जितकं नगरसेवक होण्याची आस आहे किंवा एखाद्याला वाटतं मला आमदार करा, मला पक्षामध्ये मोठं पद द्या, पण त्याही पेक्षा जेव्हा नेता तुमची प्रेमाने विचारपूस करतो, तुम्हाला हवं नको बघतो, तुमचं सुखदुःख वाटून घेतो, याचा आनंद ज्याला मिळतो तो खरा कार्यकर्ता. आणि हा मला विविध नेत्यांकडून भरभरून मिळाला. चांगले नेते, चांगले स्नेही, चांगले मित्रही या संपूर्ण प्रवासामध्ये मिळाले. आई वडील अपसेट व्हायचे, भांडणं, मारामाऱ्या, केसेस व्हायच्या. बायकोनी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये खूप त्रास सहन केला, कारण आर्थिक स्थिती म्हणावी तितकी भक्कम नव्हती. आणि मग हे रोजच झालं होतं. कुठेतरी आंदोलन करायचं, दगड टाकायचे, पोलीस पकडून देणार, आज हे पोलीस स्टेशन, उद्या ते पोलीस स्टेशन, रात्री अपरात्री फोन यायचे. तेव्हा तर लँडलाईन होती, मोबाईल नव्हता. त्याच्यामध्ये दारू पिऊन भांडणं करणारे असायचे, नवरा बायकोची भांडणं असायची, कार्यकर्त्यांची भांडणं असायची. जेवायला बसलं की फोन यायचा. अनेक वेळेला आम्ही जेवण सोडून, मी पिक्चर सोडून, माझ्या एका कार्यकर्त्याच्या मुलीने आत्महत्या केली, तर पिक्चर सुरू झाला आणि 10 मिनिटात मला त्या थिएटरमधनं मी बाहेर आलो बायकोला घेऊन. अशा अनेक प्रसंग आहेत. पण सुदैवानं आपण ज्याला म्हणूयात, मी मगाशीच म्हटलं की परमेश्वरानं या सगळ्याची, चांगल्या कामाची भर जो काढतो तो चांगल्या कुटुंबाच्या रूपानं काढतो. माझ्या भूमिका पटल्या, माझा संघर्ष, माझा लोकांशी होणारे वाद, ज्याला आपण म्हणूयात की ते वाद कुठल्या तरी विषयांचे होते ना, त्याच्यात माझा स्वार्थ शून्य होता. आणि विशेष म्हणजे माझ्या बायकोला नेहमी या विषयाचं कौतुक वाटायचं की मी मॅनेज होत नाही. त्या काळामध्ये कुठल्याही आंदोलनामध्ये अनेक प्रकारची लोक यायची, कोणी दमदाटी करायचं, गुंडांना सुद्धा आमच्याबद्दल आम्हाला मारा म्हणून सांगण्यात आलं. अनेक ठिकाणी आम्हाला पैसे देऊन मॅनेज करायचे प्रयत्न झाले. सगळ्याचे पुरावे पण आहेत, पोलिसांकडे पण आहेत. पण अशा कुठल्याही गोष्टीला आम्ही बदलो नाही, याचा माझ्या कुटुंबाला अभिमान आहे. आणि माझ्या ज्या बायकोनी लग्नामध्ये उखाणा घेतला, संदीपरावांचा मला बाई भलताच ओढा, म्हणूनच म्हणते राजकारण सोडा, तीच माझी बायको 15 वर्षानंतर राजकारणामध्ये इतकी गुंतली
की ती नगरसेविका झाली, ती शिक्षण मंडळ अध्यक्ष झाली, ती शिक्षण मंडळ सदस्य झाली, आणि आता मला हे म्हणण्याची वेळ आली आहे की बाई आता तू थोडं मला पण वेळ दे. तर हे घडतं. हे कुटुंबामध्ये ज्या वेळेला तुमच्या प्रती प्रेम असेल, तुमच्या कार्याच्या प्रती निष्ठेच्या प्रती एक आदर असेल तरच हे घडतं, आणि ते माझ्या घरात घडलं. मला माझ्या घरातल्या सर्वांनी मनपूर्वक सहकार्य केलं. अनेक मित्र या प्रवासामध्ये गेले, त्याचं दुःख आहे. गेल्या वर्षभरातल्या दुःख म्हणजे सतीश मिसाळसारखे माझे अगदी जिवलग मित्र मग माझ्यासोबत नाहीत. मुक्ता टिळक यांचं जाणं माझ्या आयुष्यातला खूप मोठा धक्कादायक विषय होता. विनायकराव निमण माझे स्नेही जवळचे होते, लक्ष्मण जगताप, ही सगळी मंडळी दिवसाआड आपल्याशी बोलणारी भेटणारी मंडळी अशी पटकन निघून जातात आयुष्यातनं. हे दुःख असतं. पण मी कायम माझ्या आयुष्यामध्ये IQ पेक्षा EQला महत्व दिलं. माझा इमोशनल कोशंट हा मी कायम, आजही मला काय मिळो न मिळो, परमेश्वरानं मला जे दिलं ते चांगलं दिलं. त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची माझी तक्रार नाही. माझ्या जे काही काम मी केलं त्याप्रमाणे मला समाजामध्ये मान, मराबत, प्रतिष्ठा, विविध पद, विविध संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. आणि मला असं वाटतं की इतिश्री आयुष्याची जी आहे ती समाधानानं करणं, आणि आपण जे समाजाचं देणं लागतो ते देताना मिळणारा जो आनंद आहे तो त्याची तुलना इतर कुठल्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. कार्यकर्ता होणंच खरं होतं. कार्यकर्ता असणंच आनंददायी असतं. कारण जेव्हा त्या कार्यकर्त्याचा नेत्यामध्ये रूपांतर होतो तेव्हा त्याला स्वार्थाची झालर चढते. जेव्हा तो कार्यकर्ता नेता होतो तेव्हा तो खाली वळून बघत नाही. जेव्हा तो कार्यकर्त्याचा नेता होतो तेव्हा त्याची अजून 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 मिळवण्याची भूक ही शमत नाही. आणि मग जी आसुरी महत्वाकांक्षा त्याच्या आतमधनं बाहेर येते, ती आसुरी महत्वाकांक्षा हा कार्यकर्त्याचा खून करते. आणि तो नेता हा, ज्याला आपण असं म्हणूयात की त्याचं सगळे बंध तुटतात. मग त्याचे बंध हे फक्त मिळवण्याकडेच राहतात. फार कमी मंडळी असे असतील की ज्यांना नेता होताना त्यांच्यातला कार्यकर्ता जिवंत आहे. पण कार्यकर्ता जो सच्चा आहे त्याच्या प्रायोरिटीज कधीही बदलत नाहीत. त्याला त्याच गोष्टी, तो आजही खड्ड्यातच आहे. त्याला निगेटिव्हिटी म्हणतील काही लोक, पण त्याला आजही रस्त्याने जाताना खड्डा दिसतो आणि तो हळहळतो. हे ज्याला जमलं किंवा हे ज्याचं अजून आहे, ही संवेदनशीलता ज्याच्यामध्ये अजून आहे, तो कार्यकर्ता.